बुधगाव गावातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी बुधगावकर नागरिक संतप्त झाले आहेत। आज संतप्त झालेल्या नागरिकांनी बुधगावच्या मुख्य हायवेवर रस्ता रोको करीत आपला संताप व्यक्त केला। बुधगाव शहरात गेल्या काही दिवसापासून पाणी प्रश्न बिकट झाला आहे। वेळेअवेळी पाणी येत असल्यामुळे नागरिक आणि महिलासुद्धा संतप्त झाले आहेत। आज या महिलांनी आपला संताप व्यक्त करत बुधगावच्या मुख्य चौकातच रस्ता रोको सुरू केला आहे। या रस्ता रोकोमुळे बुधगाव आणि कौलापूर त्याचप्रमाणे माधवनगर या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती। यावेळी पाणी प्रश्नाबाबत जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। संतप्त महिलांनी रस्ता रोको केल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला याची दखल घ्यावी लागली। त्याचप्रमाणे पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा या महिलांनी दिला। महिनाभर झालं महावितरणनं माधवनगर पाणी योजनेचा वीज पुरवठा खंडित केला। जुन्या थकबाकीसाठी जुनी थकबाकी MGPच्या काळातल्या सुद्धा त्याचा आमचा काही संबंध नाही, तरी पण त्यांनी या अन्यायकारक लाईट बंद केल्या आणि जवळपास या 7 गावातल्या 1 लाख लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अभूतपूर्व निर्माण झाला आहे आणि लोक आज उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरल्यात। जर आजच्या लाईट नाही चालू केली, जुनी थकबाकी माफ नाही केली आणि आज लाईट जर नाही चालू केली त्याशिवाय इथले लोक कोण उठायला तयार नाहीत। उग्र आंदोलन करण्याचा इशारा इथं देण्यात येत आहे। 2012 साली जिल्हा परिषदेमध्ये शिखर समिती स्थापन झाली होती। शिखर समितीच्या अगोदर MGP पाणीपुरवठा गावाला 7 गावाला, तर हा MGP थकबाकी आहे। त्यामुळे शिखर समितीचा किंवा आमच्या 7 गावाचा काही संबंध नाही। ही जी थकबाकी आहे ती महाराष्ट्रानं माफ करावी आणि आमच्या गावच्या 7 गावच्या गावाला पाणीपुरवठा परत चालू करावा। जर नाही चालू केला तर आम्ही सर्वजण गाव बंद करून तीव्र आंदोलन करणार।